वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आली होती अकोडीमध्ये एक अशा ठिकाणी जिथे की तुम्हाला इडली बल्कमध्ये मिळते, प्लस तुम्ही इथे थांबून सुद्धा खाऊ शकता। चला तर या व्लॉगमध्ये पुढे मी तुम्हाला सगळे रेट्स आणि कसं काय इथे भेटतं सगळं सांगते। पीसीएमसी मध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की इथे इडली मिळते, बट बऱ्याच जणांना अजून माहित नाही की इथे बल्कमध्ये इडली मिळतात ते। इथे तुम्हाला ब्रेकफास्टला फक्त इडली आणि चटणीच मिळतात, बाकी इथे दुसरं काहीच ऑप्शन्स अवेलेबल नाहीये। जर तुम्हाला इथेच ब्रेकफास्ट करायचं तर ते सुद्धा करू शकता तुम्ही। इथे सगळीकडे टेबल्स ठेवले आणि टेबलवरती चटणी ठेवलेली असते। इथे दिवसाला 1000 पेक्षा जास्त इडल्या सेल होत असतील, कारण इकडची इडल्या खरंच यांची क्वालिटी खूप जास्त भारी आहे। जसं तुम्ही घरी बनवतो तसं सॉफ्ट असते आणि एकदम बिलकुल आंबट नाही, काही नाही। छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळी ही इडली खाऊ शकतात। इथे जर तुम्हाला पार्सल घेऊन जायचं असेल तर इथे तुम्हाला 10 इडल्यापासून स्टार्ट आहे, म्हणजे 10 इडली इथे तुम्हाला 90 रुपीजला भेटते। आणि जर तुम्ही 30 पीस इडली घेतली तर ती फक्त तुम्हाला 240 रुपीजला भेटणार आहे। म्हणजे तुम्ही जितके जास्त इडल्या घ्याल तेवढं तुम्हाला रेट्स कमी पडतील थोडे। जर इथेच थांबून ब्रेकफास्ट करायचं म्हटलं तर ते तुम्हाला थोडं महाग जाणार, कारण इथे तुम्हाला फक्त 3 पीस इडल्या तुम्हाला 36 रुपीजला भेटणार आहेत। इथे इडली सोबत फक्त चटणीच भेटते, तुम्हाला सांबार वगैरे इथे काय अवेलेबल नसते। इथे फक्त ही चटणी असते जी तुम्ही इडलीवरती टाकून मस्त खाऊ शकता। चटणीची टेस्ट पण इकडची एक नंबर आहे, म्हणजे इथे छोटे पोरं तर आरामात मस्त खाऊ शकते। जास्त स्पायसी पण नसते, काही नसतं, टेस्ट एक नंबर असते। बट सॉफ्ट सॉफ्ट इडली त्याच्यावरती मस्त ही ग्रीन चटणी टाकून या इडलीची टेस्ट तर अजून एक नंबर लागते। इथला टायमिंग म्हटलं तर इथे तुम्हाला सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचं 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला इथे इडली भेट। ह्याचं लोकेशन बघायला गेलं तर गुगल मॅप्सवरती जर तुम्ही मनीराम इडली टाकलं की तुम्हाला लोकेशन भेटून जाईल। अकोडे रेल्वे स्टेशनच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे लोकेशन आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।